नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटाचे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप शापामोहन व जिल्हा कमिटी सदस्य जया मेहरा यांनी नुकतेच अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनामधून जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात आली की गणेश उत्सव, दुर्गा उत्सव तसेच कुठलेही धार्मिक, सामाजिक, राजकीय उत्सवात संपूर्ण अमरावती जिल्हाभर डीजे वाजविण्यावर बंदी घालावी, कारण डीजेचे प्रचंड आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊन जनतेच्या आरोग्याला धोका संभवतो। सोबतच गरीब लोकांचे शिकस्त घरे डीजेच्या आवाजामुळे हादरून अपघाताची शक्यता बळावते। अशी एक घटना तिवसा तालुक्यात घडल्याचे कळते तेव्हा हृदयविकाराचे रुग्णांना जीवाला तर डीजे पासून प्रचंड धोका होतो हे जगजाहीर आहे। आणि रात्रीच्या वेळेला डीजे सोबत जे लाईट लागले असते त्या लाईटचे फोकस डोळ्यावर पडतो, त्यामुळे डोळ्यातील रेटिनावर घातक परिणाम अनेक ठिकाणी झालेले आहे असे डोळ्यांचे डॉक्टरांनी सांगितले आहे। अशा या जनतेच्या जीवाशी खेळणारा डीजे याचा बंदोबस्त होण्याची गरज असल्याची चर्चा माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी केली असून डीजेला पर्याय म्हणून कोणतेही कमी आवाजातील वाद्य वाजविण्यास परवानगी द्यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली असता साहेबांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे कळते। निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप शापामोहन, सचिव पुंडलिक पापनकर, सुभाष खांडेकर, जया मेहरा इत्यादी कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। दिलीप शापामोहन, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावट्याचा मी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आणि अमरावती जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे। शेतमजुरामध्ये काम करत असताना शेतमजुराचे ज्यावेळेस आपण प्रश्न घेऊन लढतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की संपूर्ण शहरात, गावखेड्यामध्ये जे उत्सव साजरे होतात त्या उत्सवामध्ये डीजे हा पॅटर्न प्रामुख्याने समोर आलेला आहे आणि डीजेच्या आवाजामुळं प्रचंड ध्वनी प्रदूषण होते आणि या ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर प्रचंड अशा प्रकारचे साईड इफेक्ट होताना आम्ही बघतो आहे। अनेक अशा प्रकारचे जे ब्लड प्रेशरचे रुग्ण आहे यांच्या डीजेच्या आवाजामुळं त्यांचा प्राण जातो, प्राणच नाही जात तर अक्षरशः लोकांच्या घरं जे आहे ते घरं हादरून जाण्याचं काम करते। एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो की गेल्या वर्षी तळेगाव या ठिकाणी डीजेचा आवाज चालू असताना या डीजेवर ताल धरून तरुणी नाचत असताना या डीजेमुळं तळेगावची एक घराची भिंत आहे ती अत्यंत उद्ध्वस्त झालेली आहे, पडलेली आहे आणि ही भिंत पडल्यामुळं त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे। अलीकडच्या कालखंडामध्ये डीजेवर जे फोकस लावले जाते या फोकसामुळे लोकांच्या, जनतेच्या डोळ्यावर पडला जाते, त्यामुळं जनतेच्या डोळे खराब होते, डोळ्याचा रेटिना खराब होते। नुकताच गेल्या काही दिवसापूर्वी वृत्तपत्रामध्ये आपण वाचलेले आहे का या डीजेच्या फोकसमुळे डोळ्याचे रेटिना खराब होते आणि अक्षरशः लोक आंधळे होते। अशा प्रकारचं घातक अशा प्रकारचा डीजे आहे। गणेश उत्सव येत आहे, दुर्गा उत्सव येत आहे, अनेक प्रसंग, सामाजिक प्रसंग येत आहे, त्यामध्ये डीजे वापरला जाते। वाद्यावर आमचा विरोध नाही आहे, वाद्य वाजवलंच पाहिजे, परंतु जे वाद्य लोकांच्या आरोग्यावर घाला घालते, जे लोकांचे वाद्य लोकांच्या घरावर घालते याला आमचा स्पष्ट विरोध आहे। आम्ही नुकताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक जिल्ह्याचे यांना निवेदन दिलं, शेतमजूर संघटनेने निवेदन देऊन त्यांना मागणी केली का तातडीनं या डीजेवर बंदी घालावी आणि डीजेच्या जागी पर्याय म्हणून कुठल्याही अशा प्रकारचं वाद्य द्यावं का जेणेकरून जनतेला त्याच्यापासून त्रास होणार नाही। जर झालं नाही तर येत्या कालखंडामध्ये सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी आम्हाला संघटनांना रस्त्यावर उतरावं लागणार हा इशारासुद्धा मी या ठिकाणी देतो।